जिल्ह्यामध्ये बघितलं तर 101 वनराई आहेत ज्या कमीत कमी 700 ते 800 वर्षापासून आपल्या भागामध्ये आहेत। भारतवर्षामध्ये साधारण 3 ते 4 लाख देवराई आहेत आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,500 देवराई ज्या आहेत त्या कोकणामध्ये आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या इतर शहरामध्ये आहेत। तर सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुका, जावली तालुका, महाबळेश्वर तालुका, सातारा यामध्ये या देवराईंचं प्रमाण अधिक आहे। तर ही देवराई किंवा वनराई जी आहे ह्याचे दाखले आपल्याला ऋग्वेदामध्ये पण मिळतात। म्हणजे त्यावेळेला आपण तपोवन म्हणा, श्रीवन म्हणा, महावन म्हणा, ही जी वनं होती यामध्ये ऋषीमुनी त्या काळी तप करायचे किंवा त्यामध्ये राहायचे आणि त्यामुळं ती जी जंगलं होती ती राखली होती। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर साधारण म्हणजे आपण म्हणतो की आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज अगदी आदिमानव होते। म्हणजे ज्या वेळेला कसं होतं की जंगलामध्ये शिकार करणे, त्याच्यानंतर कंदमुळे खाणे, फळं गोळा करणे आणि ह्याच्यावर आपलं पूर्ण जीवन करत होते। त्याच्यानंतर त्याच्यात काय झालं, नंतरच्या स्टेपला ह्या लोकांनी ना नदीच्या काठाला आपलं वास्तव्य करायला सुरुवात केली आणि नदीकाठी वास्तव्य करताना त्यातली जवळपासची जी झाडं असायची ती झाडं तोडायची आणि त्या ठिकाणी शेती करायची। म्हणजे थोडक्यात शेतीचा शोध हा त्या काळी लागला की कारण ज्यावेळेला शिकार करून आणि फळं गोळा करून लोक म्हणले की आता हे करण्यापेक्षा शाश्वत आपल्याला काहीतरी शेती असावी किंवा वर्षभर पुरल असं आपल्याला अन्न मिळावं, म्हणून त्यांनी काय केलं, नदीच्या काठी वस्ती करून राहायला सुरुवात केली। मग त्यावेळेला काय केलं की लोकांनी तिथलं जंगल तोडलं, मग शेती करायला लागले। मग थोडं आणखीन गरज पडली, आणखीन जंगल तोडायला सुरुवात केली, काही मोठीच्या मोठी जंगलं जाळायला सुरुवात केली। मग त्यावेळेला जुन्या जाणत्या लोकांना लक्षात आलं की जर आपण शेतीसाठी अशीच जर सगळी जंगलं जाळत गेलो तर ह्या जंगलाचा ऱ्हास होईल, म्हणजे नष्ट होऊन जातील सगळी जंगलं आणि ह्या जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी प्राणी हे त्यांचं जंगल सोडून गावामध्ये येतील। किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे जंगल आहे या जंगलामध्ये असणारी जी झाडं आहेत ही जी मूळ वृक्ष आहेत, जसं आपण बघितलं की जायफळ आपलं रेग्युलर आहे, पण रान जायफळ म्हणा, ही जे रान जी पूर्वीचे मूळ जी झाडं होती ती सगळी ह्या जंगलामध्ये किंवा राईमध्ये होती। तर ह्याचा नाश होऊ नये यासाठी त्यांनी काय ठरवलं की आपल्या गावाच्या जवळ असा एक जंगलाचा तुकडा शिल्लक ठेवायचा जिथं प्राणी राहू शकतील आणि तो जो भाग आहे तर तो नष्ट होऊ नये, ते जे जंगल आहे वनराई आहे नष्ट होऊ नये म्हणून ती आपली जी ग्रामदेवता असते किंवा ज्या देवता असतात तर ह्या देवतांच्या नावानं हे जंगल किंवा हे वन आपण राखूया। त्यामुळे ह्या देवांच्या नावानं राखलेल्या वनाला देवराई असे म्हणायला सुरुवात झाली। देवता मातृदेवता ह्या 70% असतात, राहिलेल्या 30% पितृदेवता असतात। ह्या मातृदेवतामध्ये आपण बघितलं तर सोनजाई आहे, वाघजाई आहे, काळकाई आहे, जन्नी माता आहे, जानाई आहे आणि काही बघितलं तर वाघोबाची देवराई, त्याचप्रमाणे भैरोबाची देवराई, म्हसोबाची देवराई अशाही देवराई आहेत ज्या पूर्वापार आपल्याकडं चालत आलेल्या आहेत। तर ह्या देवराईला ज्या नावानं नाव दिलेलं असतं ती जी त्यांची देवता असते ही ग्रामदेवता असते। मग ह्या ग्रामदेवताचं स्थापना ह्या देवराईच्या मध्यभागी केली जायची आणि बऱ्याच अंशी काही ठिकाणी आपण म्हणतो की बाबा देवराई म्हणजे देऊळ असायलाच पाहिजे, तर असं काही देऊळ आहे असं काही नसतं। काही ठिकाणी तांदळा म्हणजे प्रतिकात्मक एखादा छोटासा दगड असतो आणि तो त्या देवाच्या नावानं ठेवलेला असतो। काही ठिकाणी फक्त काय केलेलं असतं की 5-6 दगड मांडलेले असतात, त्याचा पूजा केली जाते आणि काही ठिकाणी बघितलं तर देवी देवता यांचे छोटे मूर्ती असतात आणि त्याची पूजा केली जाते। तर ह्या लोकांनी जसं देवराई राखायला सुरुवात केली तसं वर्षातनं एक कार्यक्रम म्हणजे यात्रा ह्या वेळेला सगळे लोक एकत्र येतात तिथं। दुसरी गोष्ट, गावाचे न्यायनिवाडे असतील किंवा बाकीचे काही कार्यक्रम असतील त्यावेळेला ह्या देवराईमध्ये ह्या वनराईमध्ये सगळे लोक येतातच। दुसरी गोष्ट, हे जे जंगल आहे हे तोडू नये तर ह्याच्यासाठी काहीतरी नियमावली केली पाहिजे। मग ह्या नियमावलीसाठी त्यांनी काय केलं की ह्या जंगलामधलं किंवा वनराईमधलं
कोणीही झाड तोडू नये. झाड तोडू नये, त्याचप्रमाणे तिथं पडलेला पालापाचोळा, फांद्या, फुलं, फळं यातलं काहीच घेऊन जायचं नाही. आणि जर आपण घेऊन गेलो तर जी देवराई आहे, त्या देवराईची जी देवता आहे ती आपल्याला कोप पावेल. म्हणजे हा श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, पण ह्यामुळं लोक थोडीशी घाबरायला लागली की हे वन आपल्याला जपून ठेवलं पाहिजे. ते आता जवळजवळ 80 ते 90% भरलेलं असतात आणि वर्षभर पाणी असतं. त्याचं काय होतं की जे पाणी पावसाचं पाणी ह्या वनराईमध्ये किंवा जंगलामध्ये पडतं, ही जी झाडं असतात लागणारं जे पाणी असतं ते शोषून घेतात. आणि काही वेळा नंतर जर लागलं नसेल तर ह्या मुळामधलं काही पाणी हे परत जमिनीमध्ये सोडलं जातं. आणि हे साठलेलं पाणी असतं ते जमिनीमध्ये मुरून ते खाली झऱ्याच्या रूपानं जातं. जिथं पाझर तलाव आहेत, विहिरी आहेत, या ठिकाणी सगळं पाणी जातं आणि त्याचा फायदा मनुष्याला कायमस्वरूपी होतो.